अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना ते लोखंडी सावरगाव दरम्यान असलेल्या श्रीपत्रावाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत भागवत कथाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहाचा आज शानदार शुभारंभ करण्यात आला। महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.ब.प. कथाकार प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीतून सुंदर अशी श्रीमंत भागवत कथा ऐकवायस व पाहावयास मिळाली। या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन, प्रवचन, भजन व श्रीमंत भागवत कथा तसेच दररोज भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येत श्रीपत्रावाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत भागवत कथाचे श्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन श्रीपत्रावाडीचे सरपंच श्री मनोहरराव पवार व समस्त ग्रामस्थांनी केले आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई।
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही अंबाजोगाई तालुका सिरपत्रावाडी येथे ऐतिहासिक सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि श्रीमंत भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे हा सप्ताह होत आहे? प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. आज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झालेली असून भागवत कथा चे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार साठे महाराज यांची भागवत कथा चालू झालेली आहे आणि आजपासून कीर्तनकार दररोज संध्याकाळी 9 ते 11 या कीर्तन होणार आहे. आज 11/12/2026 रोजी आमच्याच गावचे कीर्तनकार गणेश महाराज हांगे यांचं कीर्तन होईल. उद्या 12 एप्रिल रोजी चंद्रशेखर महाराज वारे शास्त्री आळंदी देवाची यांचे कीर्तन होईल. 13 तारखेला आपले बर्धापूरचे महाराज शिंगारे महाराज यांचे कीर्तन होईल. 14 तारखेला केशव महाराज पवार छत्रपती शिवरायावर बोलणारे महाराज यांचं कीर्तन 14 तारखेला होईल. 15 तारखेला संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 10 वाजता कृष्ण महाराज पुरे या आळंदी देवाची यांचं कीर्तन होईल व संध्याकाळी दिलीप महाराज देशमुख डुगुळकर यांचं कीर्तन होईल. तसेच 16 तारखेला बीडच्या वर्षाताई काळे यांचं कीर्तन होईल. 17 तारखेला पांडुरंग महाराज कोकाटे यांचं कीर्तन होईल व 18 तारखेला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार साठे महाराज यांचं काल्याचं कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्ताला आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवून आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. त्याप्रमाणे सिरपत्रावाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात होत आहे. अतिशय भाविक भक्तही मोठ्या संख्येत त्या ठिकाणी उपस्थित आम्हाला पाहायला मिळत आहे आणि श्रीमंत भागवत कथा ही दररोज दुपारी 2 वाजता चालू होत आहे. काय वाटतं ताई आपणास? सर्वप्रथम नमस्कार. आणि श्रीमद भागवत कथा याही वर्षी दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात याही वर्षी सप्त्याचं आयोजन केलेलं आहे आणि याही वर्षी गेल्या वर्षी पण साठे महाराजांची कथा होती भागवताचार्य आणि यावर्षी पण साठे महाराजांची कथा आहे. तरी गावकऱ्यांनी सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं हे आमची सगळीची विनंती असणार आहे आणि खूप छान पद्धतीनं सप्ताह आमच्या गावामध्ये पार पडतो. गावातील सगळे लोक एकजुटीने यामध्ये सहभागी होतात. तर ही जी ऐतिहासिक आमच्या गावाला परंपरा लाभलेली आहे ती ऐतिहासिक परंपरा अशीच पुढे चालवण्यासाठी गावातील सगळ्यांनी आणि पंचक्रोशीतील सगळ्याच लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आमच्या गावातील कार्यक्रमाची शोभा वाढवावी. खूप छान पद्धतीनं साठे महाराज असतील किंवा इतर महाराज असतील ही या सप्त्याचं पण म्हणजे शोभा वाढवतात. आणि तसंच तुम्ही चॅनलवाले पण आमच्या गावातील गेल्या वर्षी पण तुम्ही छान पद्धतीनं बातम्या दिल्या, एक प्रसिद्धी दिली सप्त्याची असेल आमच्या गावाची असेल त्याच पद्धतीने याही वर्षी तशाच छान छान बातम्या द्याव्यात आणि आमच्या गावाचं नाव उज्ज्वल करावं अशी काही म्हणजे जी प्रथा आहे आमच्या गावाची ती वाढवण्याचा आम्ही महिला म्हणून तरी एक सहभाग करू. आणि इथून पुढे जे 7 दिवस कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये आता तुम्ही पाहिलं की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. पहिला दिवस असल्यामुळे तर थोडी कमी होती. आम्ही आमच्या सगळ्या मैत्रिणी असतील किंवा इतर शेजारी पाजारी असतील अशा सगळ्या महिलांना एकत्रित करून जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहोत. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे गावकऱ्यांचे आणि इतरांचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू.